नमस्कार. महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन जसं जसं जवळ येऊ लागलं तसं तसं आघाड्यांना वेग यायला लागला. प्रकाश आंबेडकर यांनी असं सांगितलं की आम्ही समविचारी पक्षांची आघाडी करू, पण जरांगे पाटील सोबत जाणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही पक्षाशी आम्ही आघाडी करणार नाही. तेव्हा त्यांचा रोख हा ओबीसी मतदानाकडे आहे, कारण जरांगे पाटील ओबीसी मतदानाला किंवा ओबीसी समाजाला विरोध करतात आणि ते मराठा समाजाची बाजू घेतात. तेव्हा नाराज झालेला ओबीसी हा आंबेडकर यांच्याकडे येईल असा त्यांचा ओहरा असावा आणि त्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलं आहे. ओबीसी, दलित, भटके असे जे वर्ग आहेत ते वर्ग आंबेडकर यांच्या बाजूला राहतील आणि हा वर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा लाभ त्यांना इलेक्शनमध्ये होईल असा त्यांचा विचार असल्यामुळे ते त्या पद्धतीने राजकारण करतात. आता दुसरी एक आघाडी जी लवकरच आकार घेऊ लागली आहे ती अशी: स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, स्वराज संघटनेचे संभाजीराजे आणि रिपाईचे राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न चालू केले आहेत. मग यात प्रकाश आंबेडकर येतात काही लवकरच करून येईल. तेव्हा मित्रहो, अशा पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांची आघाडी आणि BJP अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा एक गट युती, अशा ह्या दोन आघाड्या, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांची तिसरी आघाडी आणि आता जी मी बोललो ती बच्चू कडू, प्रहार संघटना आणि राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना आणि संभाजीराजे व राजरत्न आंबेडकर यांचे एकत्र येऊन निर्माण झालेली एक आघाडी, अशा 4-5 आघाड्या या ठिकाणी तयार होतील आणि त्या पद्धतीने पुढे निवडणुका येतील. म्हणजे मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, या धर्तीवर जाती तेवढ्या मिळवाव्या, स्वतःचा पक्ष वाढवावा, असं हे धोरण आहे. भारताचे माजी पंतप्रधान VP सिंग यांनी मंडळ आयोग काढला आणि भाजपचे राम जन्मभूमीचा रथ देशभर फिरवला. सगळ्या देशात फुटीचे बीज पेरले गेले. जातीपातीच्या राजकारणातून राजकीय नेत्यांना फायदा होतो, पण देश अधिक जातीपातीच्या मध्ये उरुटतो. राजकीय नेते भाषणात देश एक संघ राहावा, पूर्ण भारतीय एक आहेत, आम्ही कुठल्याही जातीच्या बाजूने उभे नाहीत, सगळ्या जाती ह्या समान आहेत, अशी भाषा करतात आणि मात्र राजकारणात प्रत्येक जातीमध्ये एक प्रकारे फूट पाडून त्यांचे अलग अलग गट तयार करून ते आपल्या पक्षात कसे येऊन मिळतील याचा प्रयत्न करतात. असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर राजकारण करताना या सगळ्या गोष्टी अपरिहार्य आहेत असे कोणी काही म्हणत असेल तर ते त्यांच्या बाजूने बरोबर असेल, पण एकूण देशाच्या बाजूने हे ठीक नाही. कारण प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की जातीचं राजकारण करायचं आणि निवडणुका संपल्या की आपल्या जवळच्या व्यक्तींना, आपल्या जातीवाल्यांना राजकीय पदं द्यायची आणि बाकी समाजाला वाऱ्यावर सोडायचं, असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर जातीचं जेव्हा राजकारण केलं जातं तेव्हा त्या जातीही मोठ्या प्रमाणात पुढे येत असतात, त्यांचे पुढारी त्यात सामील होतात आणि काही प्रमाणात पदं मिळवतात आणि मग त्यांच्या समाजाचं काही लोक जरूर फायदा करत असतील, पण तेवढ्याने काही होत नाही. प्रत्येक गावामध्ये अलग अलग फुटीरता निर्माण होते आणि लोक एकमेकाकडे संशयाने पाहतात. कारण मराठा आंदोलनामध्ये जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला असं काहींचा ठपका आहे, पण खरं तर त्यांनी एका समाजाला आरक्षण मिळावं म्हणून केलेला तो प्रामाणिक प्रयत्न होता. त्यात काही चुकीचं नव्हतं, पण कुठंतरी त्यात ओबीसी समाज हा त्यांच्या
राखीव जागांमध्ये जरांगे पाटलांनी मागणी केल्यामुळे तो समाज नाराज झाला आणि मग भुजबळांनी त्या ओबीसी समाजाची बाजू घेतली आणि जरांगे पाटील आणि भुजबळामध्ये वाद निर्माण झाला. असा प्रकार बऱ्याच वेळा या राजकारणातून निर्माण होतो आणि त्याचे दुष्परिणाम अशा पद्धतीने घडून येतात. तेव्हा मित्र, राजकारण करताना शक्यता एकूण भारतीय किंवा एकूण महाराष्ट्रीयन असा एक वर्ग, असा एक समाज, अशा पद्धतीने सगळ्यांना जवळ घेऊन सगळ्यांना बरोबर विकासाची बाजू दाखवत सगळ्यांच्या बाजूने उभे राहत राजकारण करायला हवं. पण प्रत्येक वेळेस आपल्या देशात जेव्हा जेव्हा निवडणूक येतील तेव्हा तेव्हा जाट, राजपूत, क्षत्रिय अशा पद्धतीने मराठा, दलित, आदिवासी असे सरळ दुभागणे होते आणि मग प्रत्येक समाजाचा एक एक नेता आपल्या समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणामध्ये आपली हिस्सेदारी पक्की करत असतो. तर असा हा सगळा प्रकार आहे जो व्हायला नको. आपण सगळे एक आहोत, एक संध आहोत. या हिशोबाने खरं तर राजकारण झालं पाहिजे, पण तसं घडत नाही. नमस्कार.